नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अप्लाइड फिजिक्स या विषयामध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण या सब्जेक्टमध्ये जो टॉपिक स्टडी करणार आहोत त्याचं नाव आहे युनिट नंबर 1 प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड एनडीटी। ओके, एनडीटी मीन्स व्हॉट? एनडीटी मीन्स नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग मेथड। हा जो पार्ट आहे तो आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे, पण सुरुवातीला आपण स्टार्ट करणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ मॅटर या पॉइंट पासून। ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय मॅटर? पदार्थ। पदार्थ म्हणजे काय किंवा मॅटर म्हणजे काय? ओके, आता आपल्याला माहितीच आहे, आपण 10वी मध्ये शिकलो आहोत की देयर आर मेनली 3 स्टेट्स ऑफ मॅटर। ओके, स्टेट्स ऑफ मॅटर किती असतात मित्रांनो? स्टेट्स ऑफ मॅटर। आता आपण शिकलेलो आहोत फर्स्ट स्टेट ऑफ मॅटर इज कॉल्ड एज सॉलिड, सेकंड वन इज लिक्विड and third one is gaseous. हे आपण शिकलो आहोत। देयर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर। पण आता सायन्स खूप पुढे गेलेला आहे आणि आतापर्यंत जर का तुम्हाला कोणी विचारलं हाऊ मेनी स्टेट्स ऑफ मॅटर तर सांगायचं आहे देयर आर 5 स्टेट्स ऑफ मॅटर। ओके, सो फोर्थ स्टेट ऑफ मॅटर इज प्लाझ्मा। फोर्थ स्टेट ऑफ मॅटर इज प्लाझ्मा and fifth one is Bose-Einstein condensation. Bose-Einstein condensation म्हणजे काही पदार्थ जे असतात ते सॉलिडच्या फॉर्ममध्ये असतात, काही पदार्थ लिक्विडच्या फॉर्ममध्ये असतात, काही पदार्थ गॅसेसच्या फॉर्ममध्ये असतात, काही पदार्थ हे प्लाझ्माच्या फॉर्ममध्ये असतात आणि काही पदार्थ हे कंडेन्सेशनच्या फॉर्ममध्ये असतात। आता प्लाझ्मा आणि कंडेन्सेशन हे जे 2 स्टेट्स आहेत याचा आपण आता अभ्यास करायचा नाही आहे, हा पार्ट आपल्या सिलेबसला नाही आहे। पण थोडक्यात सांगतो, प्लाझ्मा मीडियम कशाला म्हणायचं आहे? हे असं मीडियम ज्याचं टेम्परेचर काय असतं? खूप जास्त असतं। ओके, म्हणजे हाय टेम्परेचर। ओके, ज्या मीडियम मध्ये टेम्परेचर खूप हाय असतं अशा मीडियमला आपण काय म्हणणार आहोत? प्लाझ्मा मीडियम। सनच्या जवळपास जे मीडियम आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? प्लाझ्मा। सूर्याजवळ हाय टेम्परेचर असतं आणि तिथं जे मीडियम आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? प्लाझ्मा। हाय टेम्परेचर मीडियम कॉल्ड प्लाझ्मा। आणि शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, कंडेन्सेशन म्हणजे काय? लो टेम्परेचर, 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा पण कमी तापमान जर असेल, ओके, तर म्हणजे एकदम टेम्परेचर कमी, लो टेम्परेचरला मीडियम जे असतं त्याला आपण काय म्हणतो? कंडेन्सेशन। हे इन डिटेल आपण स्टडी करायचं नाही आहे, पण या टॉपिकमध्ये आपण मॅटरच्या प्रॉपर्टीज स्टडी करायचं आहे। मग मॅटर तर भरपूर आहेत आणि बऱ्याच मॅटरचे बऱ्याच प्रॉपर्टीज पण आहेत, पण या टॉपिकमध्ये आपण सॉलिड हा एक मॅटर येणार आहोत। सॉलिड हा एक मॅटर असणार आहे आणि त्याची एक प्रॉपर्टी स्टडी करायची आहे, ती म्हणजे कोणती? इलास्टिसिटी। कोणती बघा? इलास्टिसिटी ही प्रॉपर्टी आपण स्टडी करायची आहे कोणाची? सॉलिड बॉडीची। आणि दुसरी एक प्रॉपर्टी आहे जी की काय असणार आहे? लिक्विडची असणार आहे, कोणती? विस्कॉसिटी। विस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड, इलास्टिसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ सॉलिड। या टॉपिकमध्ये आपण सुरुवातीला इलास्टिक प्रॉपर्टी स्टडी करायची आहे आणि त्याच्यानंतर विस्कॉसिटी ही प्रॉपर्टी स्टडी करायची आहे आणि हे झाल्यानंतर मग आपण पुढे जायचं आहे एनडीटी कडे, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग मेथड। सो स्टार्ट करूया सॉलिड बॉडी आणि त्यामध्ये प्रॉपर्टी कोणती? इलास्टिसिटी। ओके, तर बघा आता सॉलिड जी बॉडी आहे ते स्टेट्स चे म्हणजे हे 5 स्टेट्स आहेतच। मग यामध्ये फर्स्ट स्टेट काय म्हणतो आपण? सॉलिड ना, म्हणजे सॉलिड बॉडी। नेचर मध्ये बऱ्याच टाइपच्या बॉडी असतात, बऱ्याच स्टेट्स मध्ये असतात, त्यापैकी एक स्टेट म्हणजे काय? सॉलिड। मग या सॉलिड बॉडीचे परत टाइप्स पडतात, परत काही टाइप्स आहेत। ओके, सॉलिड बॉडीला आपण नेहमी काय म्हणतो? इलास्टिक बॉडी। इलास्टिक बॉडी। सॉलिड बॉडीला आपण काय म्हणू शकतो? प्लास्टिक बॉडी। प्लास्टिक बॉडी। आणि सॉलिड बॉडीला आपण काय म्हणू शकतो? रिजिड बॉडी। रिजिड बॉडी। नेचर मध्ये आपल्याला ज्या काही सॉलिड बॉडी आपल्याला दिसतात त्या बऱ्यापैकी या फॉर्ममध्ये असतात। इलास्टिक बॉडी असतात, काही बॉडी इलास्टिक बॉडी असतात, काही बॉडी प्लास्टिक असतात, काही बॉडी रिजिड असतात। मग कोणत्या बॉडीला इलास्टिक बॉडी म्हणायचं, कोणत्या बॉडीला प्लास्टिक बॉडी म्हणायचं आणि कोणत्या बॉडीला रिजिड बॉडी म्हणायचं, या तिघांच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते आपण समजून घेऊया। ओके, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय इलास्टिक बॉडी? कोणत्या बॉडीला आपण काय म्हणायचं? इलास्टिक बॉडी म्हणायचं। सो ज्या बॉडीवरती जर आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीचं साईज अँड शेप चेंज होतो आणि एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला होता तो आपण जर रिमूव्ह केला तर ती बॉडी आहे त्या ओरिजिनल साईज अँड शेपमध्ये परत येत असेल
नसेल तर अशा बॉडीला आपण काय म्हणणार इलास्टिक बॉडी. समजते का बॉडी? ओके, इलास्टिक बॉडी. याचं एक्झाम्पल काय असणार आहे? एक्झाम्पल ऑफ इलास्टिक बॉडी इज रबर. रबर इज द एक्झाम्पल ऑफ इलास्टिक बॉडी. काय आहे डेफिनेशन मिळालं? व्हेन ए फोर्स इज अप्लाइड ऑन ए बॉडी, size and shape of that body changes. When we remove that force, body restore its original size and shape. Such body is called as elastic body. Okay, example काय आहे? रबर. रबरला आपण ओढलो. रबरला ओढताय म्हणजे काय करताय? फोर्स अप्लाय करताय. त्या फोर्स मुळे काय झाले? रबरची लेंथ वाढली. तो फोर्स काढून टाकला. काय होईल बघा? परत ती रबर आहे त्या लेंथला येणार आहे. म्हणजे फोर्स लावल्यामुळं साईज आणि शेप बदलते आणि फोर्स काढून घेतल्यानंतर परत ती बॉडी आहे त्या साईज आणि शेपमध्ये परत येत असेल तर अशा बॉडीला आपण काय म्हणणार? इलास्टिक बॉडी. समजतंय? इलास्टिक बॉडी काय म्हणायचं आहे? नेक्स्ट बॉडीचं टाईप करतो म्हणजे काय? प्लास्टिक बॉडी. ही देखील काय आहे? सॉलिड बॉडीच आहे. ओके, तर प्लास्टिक बॉडी कशाला म्हणायचं आहे? तर याची डेफिनेशन बघा काय असणार आहे? प्लास्टिक बॉडीची डेफिनेशन काय असणार आहे? व्हेन a external force is applied on a body, the size and shape of that body changes. When we remove that external force, that body does not restore its original size and shape. Such body is called as plastic body. समजते? एक्झाम्पल काय द्यायचं? वॅक्स किंवा आपण काय म्हणूया मड, चिखल. ओके, हे काही एक्झाम्पल्स आहेत. बरेच एक्झाम्पल्स असणार. प्लास्टिक बॉडी समजून घ्या बघा. ज्या बॉडीवरती आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीचं साईज आणि शेप काय होतं? बदलतं. तो अप्लाय केलेला एक्सटर्नल फोर्स आपण का रिमूव्ह केला तर ती बॉडी परत आहे त्या साईज आणि शेपमध्ये येत नसेल तर अशा बॉडीला आपण काय म्हणणार आहोत? प्लास्टिक बॉडी. फॉर एक्झाम्पल वॅक्स, मेण. समजा एक मेणाचा गोळा हातामध्ये आहे आणि त्याला तुम्ही असं प्रेस केला तर काय होईल? त्या मेणाचा शेप बदलतो. बरोबर का? तुम्ही तर प्रेस केलेलं काढून टाका, फोर्स काढा, परत ते मेन आहे तसं होतं का? नाही. अशा बॉडीला आपण काय म्हणणार आहोत? प्लास्टिक बॉडी. फोर्स अप्लाय, साइज अँड शेप चेंजेस, रिमूव्ह द फोर्स, दॅट बॉडी डज नॉट रिस्टोर ओरिजिनल साइज अँड शेप. सच बॉडी इज कॉल्ड ॲज प्लास्टिक बॉडी. समजते? इलास्टिक बॉडी आणि प्लास्टिक बॉडीमध्ये सिमिलरिटी काय आहे? कॉमन काय आहे? इलास्टिक बॉडी आणि प्लास्टिक बॉडीमध्ये सेम काय आहे? दोन्ही बॉडीवरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर दोन्ही बॉडीज काय होतं? साइज आणि शेप चेंज होतो. आणि डिफरन्स काय आहे? या बॉडीवरती अप्लाय केलेला फोर्स जर आपण काढून घेतला तर ही बॉडी आहे त्या ओरिजिनल साइज आणि शेपमध्ये परत येते आणि या बॉडीवरती जर का फोर्स अप्लाय केला आहे तो काढून घेतला तर ती बॉडी ओरिजिनल साइज आणि शेपमध्ये परत येत नाही. अशा बॉडीला आपण काय म्हणणार आहोत? प्लास्टिक बॉडी. एक्झाम्पल काय आहे? मड, चिखल. चिखलामध्ये पाय व्हायच्या आधी चिखलाचा काहीतरी शेप असायचा ना. पाय दिल्यानंतर काय होतं? चिखलाचा शेप बदलतो. मडचा शेप काय होतो? बदलतो. तो पाय परत काढून काय पाहिजे? परत तो चिखल आहे तसा होतो का? नाही. म्हणजेच मड काय आहे? प्लास्टिक बॉडी आहे. ठीक. आणि नेक्स्ट जो टाईप आहे तो म्हणजेच काय? रिजिड बॉडी. ओके, कोणत्या बॉडीला? रिजिड बॉडी म्हणायचं आहे. ज्या बॉडीवरती जर आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तरी देखील त्या बॉडीचं साइज आणि शेप चेंज होत नसेल तर अशा बॉडीला आपण काय म्हणतो? रिजिड बॉडी. ओके, एक्झाम्पल काय असणार आहे? एक्झाम्पल असणार आहे स्टोन, दगड किंवा कुठलं ते हार्ड मेटल. काय आहे? रिजिड बॉडी. कळते का बघा? अशी बॉडी ज्याच्यावर तुम्ही काय करताय? बाहेरून फोर्स अप्लाय करताय. त्या बाहेरून अप्लाय केलेल्या फोर्समुळे त्या बॉडीमध्ये बॉडीच्या साइज आणि शेपमध्ये काही फरक पडत नसेल तर अशा बॉडीला आपण काय म्हणणार? रिजिड बॉडी. तर फॉर एक्झाम्पल हा डस्टर आहे. ओके, हा काय? डस्टर आहे. या डस्टरला मी प्रेस करतोय, ओके, फोर्स अप्लाय करतोय तरी देखील या डस्टरचा शेप बदलत नाही आहे. जरी फोर्स अप्लाय केला तरी पण साइज आणि शेप चेंज होत नसेल तर अशा बॉडीला आपण काय म्हणणार? रिजिड बॉडी. ओके ओके, समजतंय? रिजिड बॉडी कसं म्हणायचं आहे? ठीक आहे. सॉलिड बॉडीच्या या 3 टाइप्स असतात: इलास्टिक, प्लास्टिक आणि रिजिड. आणि इलास्टिक बॉडीची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणायचं आहे? इलास्टिसिटी. ओके, इलास्टिक बॉडीच्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? इलास्टिसिटी. प्लास्टिक बॉडीच्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार आहोत? प्लास्टिसिटी.
इलास्टिसिटी. आणि रिजिड बॉडीच्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणायचं आहे? रिजिडिटी. काय म्हणतो आपण? रिजिडिटी. ओके. सो डेफिनेशन ऑफ इलास्टिसिटी. इलास्टिसिटी कशाला म्हणायचं? इलास्टिसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ इलास्टिक बॉडी. ओके. बघा मी नोट केली. इलास्टिसिटी हा मेन पार्ट आहे टॉपिकचा. इलास्टिसिटी it is the property of elastic body. It is the property of elastic body in which we apply an external force on a body size and shape of that body changes. Size and shape of that body changes, and we remove the applied external force. That body restore its original size and shape. Such property is called as elasticity. Elasticity, it is a property of elastic body in which we apply an external force on a body. Size and shape of that body changes, and we remove that applied external force. That body restore its original size and shape. Such property of a body is called as elasticity. समजतंय? आता याच्या पुढचा पार्ट आहे तो म्हणजे स्ट्रेस अँड स्ट्रेन. ते आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये बघून घेऊ. ठीक. थँक्यू.